आणि सी याच्या 15,000 जागेंची हे सगळं राज्य सेवाचाही परीक्षेचा टोटल नंबर ऑफ सीट्स किती आहे त्याचा एक द्या तुम्ही मला एक नोट करून द्या माननीय मुख्यमंत्र्यांसाठी दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नोट देते आणि यापूर्वी 3दा परीक्षा पोस्टपोन झालेली आहे तर आता करायला काही हरकत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती राहील की आणखीन एक मुद्दा हा या राज्यात खूप गंभीर होतोय या बाबतीत मी प्रत्येक या राज्यातल्या युवक आणि या राज्यातल्या मुलींची सुरक्षितता याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लढला पाहिजे आणि या राज्यातली प्रत्येक मुलगी त्याच्यासाठी ही या माझी अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या नवीन पिढीच्या युवक आणि युवतींनी अशा घाणेरड्या कृतीचा जाहीर निषेध केला पाहिजे की या राज्यातली प्रत्येक मुलगी आणि नागरिक याची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जर ते सरकारला जमत नसेल तर आम्ही करू पण आमच्या लेकी मुलीची सुरक्षिततासाठी आणि वेळेवर परीक्षा घेतली पाहिजे आणि निकाल लागला पाहिजे आणि आज ज्या ज्या जागा रिक्त आहेत मग ती तहसीलदारची असेल DYSP असेल डेप्युटी कलेक्टर सगळ्या जागांची एकदाच सगळी परीक्षा घ्या आणि लवकरात लवकर रिझल्ट लावा 25 तारखेची 7 अजूनही 7,000 मुलांचा क्लर्कचा निकाल लागलेला नाही त्याचाही लवकरात लवकर आणि आज 5 वाजता तुमच्या बरोबर बसण्यासाठी रोहित पवार आज इथे रोहित फोन करून सांगितलंय की जोपर्यंत तुमच्या परीक्षेचा निकाल होत नाही तुम्ही जितका वेळ इथे बसाल तितका वेळ रोहित तुमच्या बरोबर इथे बसणार आहे तुमचा हा लढा हा कुठला त्याच्यात राजकीय विषय नाही हा एक सामाजिक विषय आहे आणि या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते